नवी मुंबई पोलीस भरती 2026 ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आपण सोडवूया सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. आता बघा ही घातांकाचा प्रश्न आहे. घातांकाचा हा बघा आता, पाया जर समान असेल तर घातांकाचे गुणाकाराचं चिन्ह असेल आणि पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते. हा नियम तुम्हाला 100% पाठ पाहिजे. आता बघा 3चा कितवा येणार आहे? 5 अधिक 6. आता अधिक कंसामध्ये वजा 3 आणि हे कंस टाका आहे. कंसाचा कितवा? यमवा आहे. आता बघा त्याच्या पुढे अधिक चिन्ह आहे, त्याच्या पुढे अधिक चिन्ह आहे, त्याची बेरीज करून घ्या. ही झाली बेरीज बघा, लक्ष द्या. 6 5 11. कसलं? 11 अधिक कंसामध्ये वजा 3. कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह आहे तेच राहतात. बघा आता मग काय होणार? 3चा कितवाला अधिक म्हणल्यावर काय होणार आहे? इथंच करून घ्या सोप्या भाषेत. मग आता 11 वजा 3 बरोबर 11तून 3 गेल्यानंतर 8 राहिलेलं आहे. 3चा 8वा कंसाचा यमवा. बघा बरोबर किती? 81चा तिसरा करायचा. आता 81चा तिसरा करायचा म्हटल्यानंतर कितीचा? 3चा कितवा आहे? 3चा चौथा आहे. मग काय होणार? 3चा 8m ही गुणाकाराची नाही, 8m बरोबर 3चा चौथ्याचा तिसरा. हे मग आता किती झालं? ह्या दोघांचा गुणाकार करा. घाताला घात घातांकाचा गुणाकार असतो. 4 त्रिक 12. मग 3चा 8m बरोबर 3चा 12वा. आता बघा ही 3 ला 3 कट होऊन गेले, समान आहेत पाया. तर काय होणार मग? 8m बरोबर 12. यम जाग्यालाच ठेवा. 12 भागिले 8. तर 4 2 8 4 त्रिक 12. तर यम ची व्हॅल्यू आलेली आहे 3/2. चला ठीक आहे.